फांदी बघा लावलेली ना, 3 फांद्या आपण लावलेल्या. तरी शेरूला सांगायला नाही लागत. लाईटला किती वेळा गेले. आता सगळीकडे आपण काय ते प्लास्टिक आणू शकत नाही. तिकड नाही काय आहे का तुमच्या दुकानचं? तो वाचला शांत, मग तू पण बघ. तू दम खाणार, आता मार खाणार. मारू तुला असं मारू चल मार. तुम्ही मिरचीचे रोप बघितले, कोण फुटले का बघितलं? इथे लावले ते ना, काय आले नाही. सकाळी सकाळी काम चालू झालेले. काय आलं? मच्छर तर फुल पॅन्ट घालायची ना. आता एवढं सगळं रान आहे, पाणी आहे, ते मच्छर तर असणारच. का आलं? फणस. हे 2 जण आले. मी आले का? हे दोघांचं होतं. हे बघा गेले आता बाहेर. गरम नाही केलं अजून दूध. हा, फ्रीज मध्ये बॉटल आहे बघ ती. हे खत करायचं ना ह्याला. हा, कुठल्या वेलीमुळे? ती ह्या साईडला. हा, ती ह्या साईडला जाऊ दे. ती आपला हा नीरफणसाचं झाड आहे. खत पाणी करायचंय त्याला. आणि आता दुसरं काय आता करायचंय आज काम? रान ना. कुठनं सुरुवात करायची? आधी वेलींच्या इकडचं साफ करूया, ते जरूरी आहे. समजलं का? हे बघ किती रान वाढलंय वेलींच्या इथे. हे इकडचं साफ करायला पाहिजे आधी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. पावसाने बघा थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या बागेतल्या कामाला आज सुरुवात झालेली आहे. ते आता खत पाणी करतात आणि वेली वगैरे ना, आपल्या म्हणजे बियाणं जे रुजवलं होतं ना, छान प्रकारे वर आलेलं आहे. पण हे वाघ्या शेरू आहेत ना, सगळं तोडून टाकतात. तेव्हा दोघांची पण अजून मस्ती चालू आहे घरामध्ये. आवाज बघा येतोय. म्हणजे मी इथे आले ना का ते माझ्या मागे मागे येतात आणि मग सगळं उधळून लावतात. त्याच्यामुळे जास्त अशी मी येत नाही. पण इथे रान वगैरे आता भरपूर असं वाढायला सुरुवात झाली आहे. परत आता माती वगैरे पण घालावी लागेल, त्याच्यामुळे ही कामं आज ना करावी लागतील. तिकडे पण बियाणं रुजवलं होतं ना, छान प्रकारे ना रुजून आलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. आता मी आपली कारल्याची वेल तिथे बसलेली आहे. कारलं आणि तेंडल्याची का काठी लावलेली आपण फांदी तुम्हाला दाखवली होती लावते वेळी. छान अशी रुजून आलेली आहे बघा तुम्ही. पहिलं तर आधी हे आजूबाजूचं रान बघा, हे सगळं ना साफ करावं लागणार आपल्याला. आता हे कारलं ही छान अशी वर आलेली आहे. आणि ही जी वेल आहे ना, ही वाघ्या शेरू ना ह्यांनी खराब केले होते, म्हणजे मोडून टाकले होते धावताना. ती पुन्हा आम्ही माती घालून ठेवली, तर ती आता झालेली आहे व्यवस्थित. असं दोघांचं असतं. 4 बिया लावल्या होत्या, त्यातल्या फक्त 2 रुजून आल्या. 2 रुजल्याच नाही, काय माहिती काय झालं त्या. तिला आता काट्या वगैरे अशा लावलेल्या आहेत, म्हणजे हळूहळू ती वर द्यायला सुरुवात केली आहे. कारली आपण आहे ना, म्हणजे पहिल्यांदा लावलेली आहे. एकदा लावली होती पहिल्या वर्षी, पण अशी व्यवस्थित अशी काही झालेली नाही. त्याच्यामुळे कारल्यासाठी जास्त अशी मेहनत करायचे यावर्षी असं, कारण कधी लावलेली नाही ना. फर्स्ट टाईम आपण कारल्याची वेल आपण लावलेली आहे आणि छान अशी रुजून आलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जास्त मेहनत करायची. आता माती वगैरे बघा घालावी लागेल, परत साफसफाई करावी लागेल. आणि इथे बघा तेंडली फांदी बघा लावलेली ना, 3 फांद्या आपण लावलेल्या. तर ही बघा छान अशी रुजून आलेली आहे. ही तेंडल्याची वेल बघा चालली वरती. आणि तिथे बघा, ही बघा इथे बघा माझा बोट आहे ना तिथे, ही बघा छान अशी वर आता
पकडायला त्याने सुरुवात केली, म्हणजे फांद्या लावलेल्या जगलेत. इथे काय अजून आलेलं दिसत नाही. ह्या फांदीला काय दिसत नाही. हे टेंडल्याच्या नाही, पण ते अजून दिसत नाही. रुजलेली दिसते थोडीशी अजून, म्हणजे वेळ जाईल त्याला वाटतं. आणि मध्ये मध्ये ना मिरचीचं बियाणं पण टाकलं होतं आपण. तो तिखट मसाला बघा बनवलेला ना, त्यातल्या बिया थोड्याशा मी काढून आहे ना इथे टाकल्या होत्या. आणि हे बघा, ह्या सगळे ना ही मिरचीचे रोपं आहेत. त्याला आता माती वगैरे घालायची. हे इथे लावलं होतं वालीच्या शेंगा, त्या बघा कशा आलेल्या आहेत रुजून. आणि इथे काकडी आणि पडवळ लावले ना. पहिले हे डबल लावलं कारण भाग्या शरूना यांनी सगळं हे केलं, विस्कटलं होतं. त्यामुळे पुन्हा आम्हाला बियाणं इथे घालावं लागलं. म्हणजे हे अजून लहानच आहे, माती घालायची याच्यावरती. आणि इथे पण काहीतरी लावलंय ना, हे बघा इथे पण काहीतरी लावलेलं आहे. हे बघा, हे असे दोघं जण येतात आणि मग काम करून देत नाही. ए चला घरात, चला चला. कुणा या दोघांना बांध रे, एकाला बांध. तिकडे पण असे बघा उधळतात, सगळं हे करतात. चला चला चला, ह्याना गोड बोलून पहिला घरात नेते, नाही तर काही ठेवणार नाही. साड्या बिड्या जरी बांधल्या ना आपण साईडने कंपाऊंड करून, तर तिथे जाऊन त्या साड्यांमध्ये लोळतात आणि सगळं तोडून टाकतात. त्याच्यामुळे साड्या बिड्या आम्ही काही बांधत नाही. आम्ही 2दा प्रयोग करून बघितलेला आहे साड्यांचा, नेटचा वगैरे, काही दोघं जण ठेवत नाही. ते मुद्दाम तिकडेच जाणार खेळायला आणि तिथे जाऊन बसतात मग दोघं पण असे आहेत ते. त्याच्यामुळे काही उपयोग नाही आहे. ए चला घरात, चला खाऊ देते, चला 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 चला. ह्यानं आता गोड बोलून चला चला बागे ये. तेव्हा आलं तेव्हा धावत दोघं जण बाहेर गेले. तर तो शेरू आला, शेरूला पकड, एकाला कोणतरी बांध. तो दादा खाऊ देतो जा. ए दादा ह्यांना खाऊ दे. तेव्हा खेळणं कुठं बाहेर नेऊन टाकलं ते बघ. कुणाला ते बघ काय तू हसतो खरोखर. ये घेऊन जा त्यांना, ये. आपण ते बघ ना, कुठं चिखलामध्ये नेऊन टाकलंय. जा घे जा त्यांना, जा. दादा खाऊ दे, हा जा. त्यांना आईस्क्रीम दे, जा जा आईस्क्रीम खायचं. चला चला आता जातील बरोबर. अरे ते खेळणं तर घेऊन जावा संगाती, ते भिजलं तर पावसाने. काय ना दोघं जण जाम हैराण करतात. हे बघा कसं नाही बाहेर नेऊन टाकलंय. ह्याच खेळण्यासाठी मग दोघं जण भांडणं करत बसतात, मारामाऱ्या करत बसतात. हे बघा आताच आणलेलं आहे ते, सुकं आहे. चला तुम्हाला ना इकडचं दाखवते. म्हटलं इथं म्हणजे लावलेलं आहे ते छान असं रुजून आलं, फक्त आता साफ करायचं. हे खेळणं आगे 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 त्यांची चालूच आहे मस्ती. रान बघा कधी स्पीडने वाढलंय. इथे लावलेलं हे बघा, इथे पण छान अशा वेली बघा, म्हणजे आता मोठ्या झालेल्याच वेली इथे लावलेल्या. इथे पण आणि इथे पण छान रुजून आलं आहे सगळं. आता अजून मोठ्या होते ना तेव्हा आपल्याला माहिती पडेल. आम्हाला कसं अजून पटकन ओळखता येत नाही कुठलं पान कसलं आहे ते. इथे पालक लावलेलं ते पण छान असं आलेलं आहे रुजून. माती घालावी लागणार आहे. इथे पण माती टाकावी लागणार आहे, ऐकलं का? हां कसले कीड लागले? हां नाही पालकला पाणी कमी लागतं, हे खूप पाणी होतंय त्याच्यामुळे असेल कीड लागले शेंगा. आणि हा मुळा बघा, मुळा लावलेलं ना. आपल्याला फक्त घरामध्ये खाण्यापुरतं हवं आहे, त्याच्यामुळे जास्त काही बियाणं लावलेलं नाही. तर उगाच मग ते ना रुजून येतं आणि मग खराब होऊन जातं ना. असं रोज तरी आपण किती मुळ्याची भाजी खाणं असं असतं, त्याच्यामुळे जास्त लावून काही उपयोग नसतो. एवढा बस झाला आपल्याला. पण छान असं बघा रुजून आलेलं आहे. इथे माती घालायला लागेल, पाऊस पण किती पडतोय. माती टाकला तर होईल पालक. पाणी जास्त झालं ते काय पानं पिवळी पडलेत ना पालकची, दिसतात पिवळी झालेली. पाणी जास्त झालं ना की पानं पिवळी पडतात, मग समजून जायचं पाण्याचं हे जास्त होतं. इथे वाघ्याशरून काय खड्डे करून ठेवले दोघांनी नाचून नाचून. तर इकडचंच करूया साफ. हे जाम पण तयार झालेत, ऐकलं का? हा इथं कोण टाकलेलं आहे हे बघा, किती मोठे झालेत बघ, बाप रे. आणि आपोआप फाटलेत पण. हे बघा हे पडलं, पडलं. जर का हे घेऊन या सुरी नाही तर काहीतरी आण ना, टोपला घेऊन एक. आपोआप बघा असे गळून पडलेले आहेत. माझ्या हातात फोन आहे ना. आता आहेत का? संपले संपले ना. झाला पाऊस आला.
ते खत वळून कोणाला म्हणून लोणी नेशील. लालवाला आणू काय रेनकोट म्हटलं घालायचा ना, पाऊस येतोय सारखा. थांबला. बघा कसे दोघं जण लबाड बोके झोपलेले आहेत ते. शेरू, ए शेरू, वाग्या. त्यांना आता भूक लागली. भूक लागली ना, चला जेवायला. काय झालं वागू? मला वाटतं मास्की त्याला चावते वाटतं. पाऊस चालू झाला आहे बाहेर. एक मोठी सर आता पडून गेलेली आहे. कुणाच्या बाबांचं काम चालू आहे बाहेर. मी आता आले कारण नाश्ता बनवायचा आहे. भूक लागली सगळ्यांना आता. त्याच्यामुळे जवळजवळ 1 तास काम केलं आणि बस झालं. रोजचं 1 तास करायचं. पावसाने गोंधळ केला म्हणून नाही तर अजून झालं असतं. आता कुठे आहे ते? कोयता घेऊन आता गेले. त्यांचं तर काय नाही काय ते सगळं चालूच राहणार आहे. हे दोघं जाम मस्ती करत होते ना, अजिबात ऐकत नव्हते. त्याच्यामुळे मग वाघाला बांधून ठेवलं. शेरू आला होता म्हणजे मागे माझ्या, पण पाऊस आला ना तसं तो घरात निघून आला मग असं. तर चला आता नाश्ता बनवते. लाईट गेलेली आपली. पाऊस आला का लाईट आपल्याकडे लगेच जाते आणि एक 15-अर्धा तास झाला काय येते. ये जा चालू असते असं. तर आता आज नाश्त्यामध्ये ना काहीतरी नॉनव्हेज बनवते. आज वार आहे, बुधवार आहे. तर सुकी मच्छी पटकन बनवून घेते कारण सगळ्यांना आता भूक लागलेली आहे काम करून. आणि हे बघा, हे पण मला भिजायला झालं. रेनकोट मी घातला होता पण पाऊस जसा थांबला ना तशी गरमी व्हायला लागली एकदम. त्याच्यामुळे मी काढून टाकला. म्हटलं नको तो रेनकोट, नाही काम होत रेनकोट घालून. जाम असं गरम, कारण आपण बघा काम करत असतं आणि आपल्या शरीरामध्ये पण गरमी तयार होते आणि परत ते रेनकोटची गरमी खूप असं एकदम घुसमटल्यासारखं झालं मला. आणि मी सरळ मग काढून टाकला रेनकोट. खूप असं हे झालं. ते बघा दिसत आहेत. त्यांना मी सांगते त्यांना पावसात भिजायला खूप आवडतं. चला नाश्ता करूया. लाईट बघूया. नाही लाईट नाही आली. चला बटन चालू आहे. तर ही बघा, ही शेवटची चपाती आपली शेकून झालेली आहे. आणि आता तुम्हाला भाजी दाखवते. आज नॉनव्हेजचा वार आहे ना, त्याच्यामुळे हा सुका जवळा आहे ना तो बनवला आहे. आत्ता लाईट आलेली आहे म्हणजे एक 10 मिनटं झाली लाईट येऊन. पटपट बनवून घेतलं. ह्या बघा मस्त अशा गरम चपात्या आणि जवळ्याची भाजी. शेवटची चपाती असते ना ती मी कधी पण अशी जाड करते माझ्यासाठी आणि सुकी ठेवते. म्हणजे मला आवडते सुकी चपाती खायला त्याच्यामुळे. हे बघा दोघं जण खाऊन पिऊन झालेलं आहे. तर पहिलं त्यांचं बनवलं जेवण, त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि मग आमचं बनवलेलं आहे. आता हा येईल खाली चपाती खायला. शेरू दोघं पण खातील ना, जवळ आहे ना त्याच्यामुळे. तर ही बघा, कुणाल मला कमी वाढ भाजी, जास्त नको दे, बस झाली तेवढी. मला वाटतं हां तुला घे, मला कमी दे. ती उसरी पडली बघ. चपाती घेतली का आलं, कंबर दुखते. मग शेक तर शेक 2 काम होती. नाश्ता बनवून शेक दर रोजचा येतो. वागे ये, तुला हवंय ये खाली आहे ये. वागे तर पोट भरलं. ये सुकी मच्छी आहे. ये लवकर. तो रागावलाय, बांधून ठेवलेला आहे ना म्हणून त्याला थोडंसं पडलेलं आहे. सकाळी सोडल्यानंतर आनंद किती असतो. झोप बघ कशी जांब. ये खाली ये चपाती खायला.
शेरूला सांगायला नाही लागत, शेरू आपला तयारच असतो. दरे गे बघ. हां ये खाली ये, दर दर ये, तुला पण देते ये. कसं दोघं जण बाहेर पाऊस ये इथं या इथं. कुठे गेलं? चल 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 जे वर होतं चल जे वर बस. इकडे जा वर जा. काजू तर थोड्या वेळाने सोडते. हा पाऊस आहे ना बेटा, तर गप इथे गप गाई करायची, अजिबात थोडी जायचं नाही. ते गप झोपा दोघांनी काय. गप इथे गाई करायची. हा आईला तर जेवण करायचं. थोड्या वेळाने सोडते तुला, थोड्या वेळाने सोडते. आता बाहेर पाऊस आहे ना, थोड्या वेळाने तू बाहेर जाशील ना, थोड्या वेळाने सोडते ना तुला. काय करतात थोड्या वेळाने सोडते. मी लावलेला चार्जिंग ना सकाळी. मी नाही काढलेला. चला मी आता तुम्हाला थोडंसं ना बाहेरचं दाखवते. मग असे काम केलेलं ते म्हणजे तुम्हाला मग असे दाखवायचं होतं, पण पाऊस जोरात चालू झाला त्याच्यामुळे राहिलं मग. कारण फोन मग असा भिजतो ना, तर ते समोर तिकडे ना कटिंग करून घेतलं. सगळं गवत वगैरे खूप वाढलं होतं आपल्या टॉयलेटच्या बाजूला. आणि ते जे प्लास्टिक चटई हे सगळं खराब होतं, ते सगळं अंथरून टाकलं. त्याच्यावर आहे ना दगडी लावून ठेवल्यात, म्हणजे ओढून जाऊ नये ना म्हणून. हे असं केलं ना की गवत मरून जाईल आपोआप, त्याच्यामुळे. आणि आता ही बाजू पण थोडी आम्ही साफ करून घेणार आणि तिथे पण तसंच करायचं आहे. हे जे रान वाढतं ना डबल डबल बघा आपल्याला काम होतं ना. ह्याच्या आधी आम्हाला आयडिया नव्हती, म्हणजे आम्हाला काही माहिती नाही पडायचं की रान काढलं तरी ते पुन्हा येतं असं. त्याच्यामुळे आम्ही करत राहायचो. तुम्ही बघितलं असेल तर का जुने व्हिडिओ बघितलात गेल्या वर्षीचे, तुमच्या लक्षात येईल. आता बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं असं करूया. त्याच्यामुळे ह्या टाकाऊ वस्तू होतं ना ते असं अंतरून ठेवलेले आहेत. आणि प्लास्टिक ना आहे थोडंसं आपल्याकडे उरलेलं, जे पडवीसाठी बघा आणलं होतं ना, थोडंसं आहे उरलेलं. ते समोरचं कसं साफ करून झालं ना का तिथे अंतरायचा आमचा विचार आहे. म्हणजे तेवढा भाग जरी पॅक झाला की बाकीचं आपल्याला कसं साफ करायला सोपं जाईल. मग आता सगळीकडे तर आपण काय ते प्लास्टिक अंतरू शकत नाही, म्हणजे प्लास्टिक अंतरल्यामुळे रान वगैरे की नाही वाढत नाही. आणि हा प्रयोग आहे ना आम्ही करून बघितला होता, ही खरी गोष्ट आहे. आपलं जे जामचं झाड आहे ना तिथे आम्ही ना प्लास्टिकचे तुकडे असे घालून ठेवले होते. आणि एक बघितलं 7-8 दिवस, म्हणजे पाऊस चालू झाल्यानंतर तिथे की नाही अजिबात गवत वगैरे काही उगवलेलं नाही. त्याच्यामुळे हा प्रयोग आहे यशस्वी झालेला आहे. पण आता काय झालं की हे प्लास्टिक की नाही थोडंसं अजून आपल्याला वापरायचं, त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे. पण नंतरला उरलेलं प्लास्टिक ना समोर मग अंतरून टाकणार असं. आणि केळीची पानं वगैरे असतात ना मोठी मोठी, ती पण कटिंग करायची, ती पण अशी व्यवस्थित अशी लावून ठेवायची. त्याच्या खाली रान आहे ना असं मरून जातं. हे पण आम्ही की नाही प्रयोग करून बघितलेलं आहे. म्हणजे घराच्या आजूबाजूला अशी केळीची पानं ना टाकून ठेवली होती, तर त्याच्या खाली की नाही असं रान वगैरे नव्हतं काही वाढलेलं. म्हणजे हे प्रयोग आपण बोलतो ना हे सगळं अंतरायचं वगैरे, टाळे वगैरे, म्हणजे झाडांचा पालापाचोळा असतो तो अंतरायचा. किंवा आता हे गवत आहे ना काढलेलं ते जरी तुम्ही पसरून ठेवलात ना तरी पण ते रान आहे ना वाढत नाही. गेली ती गाडीचा आवाज आला ना किती दोघं जण भुंकायला लागले. हां तर काय म्हणत होतं की ह्याच्या आधी की नाही आम्हाला माहिती नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी. पण आता हे जे प्रयोग जे म्हणजे कुठे कुठे असं ऐकलं होतं पण आपण कधी असं केलं नव्हतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना आता ह्यावर्षी करून बघितल्या, त्या यशस्वी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता ह्याच्या पुढे जे काही म्हणजे कचरा वगैरे निघेल ना, म्हणजे गवत काढलेलं असेल ना ते पण तिथे चेपून ठेवायचं, पसरवून ठेवायचं. फक्त त्याची मुळं असतात ना ती वरच्या साईडला ठेवायची, नाहीतर गवत ते कसं परत रुजतं मग पाण्यामुळे. तर ह्या गोष्टी आता आम्ही आता केलं ना तिथे तसंच केलेलं आहे. गवत वगैरे काढलेलं आहे ना ते सगळं असं पसरवून ठेवलेलं आहे. आणि आता प्लास्टिक बघूया अंथरूया. आता ही जी आपली केळीची बाग आहे ना ती पण साफ करायची, म्हणजे पानं वगैरे असे भरपूर वाढलेली आहेत, ती पण कटिंग करून घेणार आम्ही. आणि त्याच्यानंतर मग इथे पसरवून टाकणार, म्हणजे कुठलं काही वाया आता घालून देणार नाही. आता जेव्हा करू ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच मी. आता हे थोडंसं आज केलेलं आहे ते म्हटलं तुमच्याशी शेअर करते.
तर आता मी काय केलं आहे, घरातलं सगळं काम आहे ना आवरून घेतलेलं आहे. म्हणजे किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. जेवण मी मगाशीच करून घेतलं, मी नाश्ता बनवला त्यावेळेसच जेवणाचं वगैरे पण करून घेतलं. आणि आता चुलीवरती मी सुक्या मच्छीचं कालवण म्हणजे काय त्याला म्हणतात वाकटी, मी बघी म्हणते, त्याचं कालवण आता फोडणीला घातलेलं आहे. म्हटलं सगळं जेवण झालेलंच आहे, म्हटलं हे एवढंसं तरी कशाला ठेवू. त्याच्यामुळे आता इथे चुलीवरती करून घेतलं, कारण किचन आता सगळं आवरून झालेलं आहे ना, साफ वगैरे करून झालेलं आहे. तर परत किचन खराब नको व्हायला म्हणून मग इथेच आता पटकन फोडणीला घातलं. म्हणजे जेवणाचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आता ह्याच्या पुढे बाकीची आपली घरातली कामं. आता सध्या आता असंच रुटीन आपलं राहणार आहे. म्हणजे आता हे बघा रान साफ करायचं आहे. तरी आज ना आम्ही जास्त नाही केलं, 1 तास केलं, कारण पाऊस सारखा ना ये जा करत होता त्याच्यामुळे. पण आता पाऊस थोडंसं कमी झाला ना की मग स्पीडने सगळं कामं होतील. म्हणजे आता वेलींना माती वगैरे घालायचं ते सगळं करावं लागायचं. तर चला तुम्हाला ना मी जरा कालवण पहिला दाखवते. वाफ बघा कशी मस्त अशी धगधगते वाफ. वाकटीचं कालवण असं मस्त. आणि भात बनवला आहे, म्हणजे भात आणि वाकटीचं कालवण दुपारचं जेवणाला, कारण चपाती भाजी आता खाऊन झालेली ना, दुपारी चपाती पण खाणार नाही, त्याच्यामुळे असं. आता वाफ येते म्हणून तुम्हाला काही स्पष्ट असं दिसत नसेल, पण छान असा रंग ना आलेला आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.